आज माझे इतके सारे पार्सल आलेले. आता त्यामध्ये काय काय आहे हे पुढे मी तुम्हाला एक एक करून दाखवतेच. तर सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे हा सोफा कवर. खूप छान आलेला हा, इतका सुंदर आलेला ना. ह्याचं फॅब्रिक, कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर होतं. आम्हाला तर खूप आवडलेलं सगळ्यांना. पण काय करणार, आमच्या सोफ्याला तर हे बसतच नव्हतं. आता हे इतकं आवडलेलं की असं वाटत होतं ह्या कवरसाठी सोफा नवीन घ्यावा की काय. पण ते काही शक्य नाही आहे. त्यामुळं हा आम्ही रिटर्न करून टाकला. आणि त्यानंतर आईंनी एक मागवलेला ड्रेस, म्हणजे आईंना मिशोवरती ऑर्डर कशी करायची हे शिकायचं होतं. त्यामुळे ट्रायलसाठी हा एक आईंनी ड्रेस मागवलेला, जो की खूप सुंदर आलेला. पण आम्ही ठेवून तरी काय करणार, कारण घालणं काही होणार नाही, तसाच पडून राहणार, म्हणून तो सुद्धा रिटर्न केला. आणि मी मागवलेली एक तक्षशिला साडी, जी की खूप सुंदर आलेली आणि सध्या खूप ट्रेंडिंग आहे, म्हणून म्हणलं मागवून तरी बघावं. आणि तसंही माझं काही दिवाळीला दुकानातून साडी घेणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे म्हणलं ऑनलाईन मागूया. पण आई म्हणल्या चल एकदा दुकानात चक्कर तरी मारून येऊ. म्हणून गेलो. आणि दुकानात गेल्यावरती साडी आवडणार नाही असं कसं होईल. त्यामुळे आम्हाला तिथे एक साडी आवडली, म्हणून मी ती घेतली आणि ही रिटर्न करून टाकली. त्यानंतर मी मागवलेला एक घागरा, म्हणजे मी मागवलेला पण आईनीच याचे पैसे दिलेले, कारण आईंकडून तो मला गिफ्ट होता. कारण मी आणि आमच्या दीदी अवधूच्या बड्डेला काहीतरी स्पेशल करणार आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसेलच. त्यासाठीच हा घागरा मागवलेला, म्हणजे दीदींनासुद्धा मागवलेला, मलासुद्धा मागवलेला. दोघींचे वेगवेगळे होते पण घागराच होता. पण हा मला थोडासा उंचीला कमी होता, पण हा मला रिटर्न करायला काही परवडला नसता, कारण हा लगेच आउट ऑफ स्टॉक झालेला आणि नंतर लगेच आला नसता. त्यामुळेच मी हा ठेवून घेतला, काहीतरी जुगाड करता येईल म्हणून. आणि खूप छान होता.